नमस्कार, जय महाराष्ट्र। आजकाल खूप तरुण मला येऊन भेटत असतात आणि मला बोलत असतात की मला भाई बनायचं आहे। पण तुम्हाला जेलची खरी परिस्थिती माहिती आहे का? तुम्ही जेलमध्ये जेव्हा जाता तेव्हा सकाळी 5ला तुम्हाला उठवलं जातं। 5ला उठवल्यानंतर तुमची आंघोळ पांघोळ होऊन 6ला ते बोलवतात। 6 ते 7 मध्ये त्यांचा योगा असतो। 6 ते 7चा योगा झाल्यानंतर पुन्हा 8 वाजता तुमचं चहा नाश्त्याची सोय केलेली असते। चहा नाश्त्याची सोय केल्यानंतर तुम्हाला बाहेर फिरण्याचं, त्यांच्या कंपाऊंडमध्ये, जेलच्या आतल्या कंपाऊंडमध्ये फिरण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं। ते झाल्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान तुम्हाला जेवणाची सोय केलेली असते। तिकडे तुम्हाला जेवायचं असतं। आता जेलचं जेवण कसं आहे, हे डाळ आणि पाणी, मला यातला फरकच कधी कळला नाही मी जेव्हा जेलला व्हिजिटला गेलो तेव्हा। आणि त्यानंतर 5 वाजता पुन्हा चहा करून तुम्हाला परत जेलमध्ये कोठडीत पाठवलं जातं। म्हणजे फिरायचं कंपाऊंडच्या आतच। आणि जेलचं मी असं तुम्हाला वर्णन सांगेल की जे मी पाहिले की 5 वाजता तुम्ही जेव्हा आत येता आणि जेव्हा रात्रीचं झोपायची वेळ येते तेव्हा 12:30 वाजता तुमचं चेकिंगला एक डॉक्टर येतो, पुन्हा 2:30 वाजता एक डॉक्टर येतो, परत सकाळी 4:30 वाजता एक डॉक्टर येतो। म्हणजे डोळा आपल्याला लागलेला असतो आणि झोपेत पुन्हा आपल्याला उठवून ते टॉर्चर करत असतात चेकिंगच्या नावाखाली। म्हणजे हे असे अनेक गोष्टी मी जेलमध्ये बघितलेल्या आहेत। तर मुळात आई वडिलांनी आपल्याला खूप चांगलं सुखसुविधा दिल्यात, परमेश्वराने आपल्याला खूप चांगलं आयुष्य दिले। तर प्रयत्न करा की गुन्हे करू नका आणि जेलला जाऊ नका। धन्यवाद।